नमस्कार मंडळी. आज बऱ्याच दिवसांनंतर प्रॉपर असा व्लॉग करण्यासाठी म्हणून फोन हातात घेतला आहे. आजचा दिवस खूप खास आहे. एक नाही तर दोन कारणांसाठी खास आहे. आज आहे 19 फेब्रुवारी, आपल्या महाराजांची जयंती, महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवरायांची जयंती आहे. तर तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि दुसरं कारण म्हणजे आज आपल्या भाव्यादादाची म्हणजेच आयुष, माहिती आहे तुम्हाला, आपला छोटा आयुष, तर त्या आयुषच्या काकाची हळदसुद्धा आहे. आता थोड्या वेळात भाव्यादादा केळवणासाठी येतो आहे. तर आपण बघूया आजचा दिवस, आजचा व्लॉग कसा जातो आहे. आणि तुम्ही सगळे पण स्टे ट्यून. तुम्हाला कोकणातला हळदीचा कार्यक्रम कसा असतो तो दाखवते आपल्या चॅनलवर. पहिलाच असा हा व्हिडिओ येतो आहे, त्यामुळे प्लीज स्टे ट्यून. आणि आवडला तर सबस्क्राईब करा. ऋतांग आते काल सकाळी आहे ना, त्या बांधाखाली जाऊन ती लाईट लावलेली होती ना, त्याच्या वायरी काढत होता. आणि एखादी लाईट चालू असती मग त्याला म्हटलं तुम्ही दोघं जण मारताना तर गावलं असतं माहिती आवडीला, मला नंतर समजलं म्हणून पोरांना असं मारतात, समजावून सांगायचं बरं ना. मी नाही मारत. तू तुझा हात नाही सुशिवता. भाव्यादादा सकाळी केळवणासाठी येऊन गेला. त्याच्यासोबत आला होता तो ऋतांक, म्हणजे भाव्यादादाची मोठी बहीण दीपाताई, तर तिचा मोठा मुलगा ऋतांक नाव त्याचं, टोकणा म्हणून आला होता तो. आणि आत्ता आम्ही सगळे, म्हणजे मी आहे, मम्मी आहे, काकी पुढे गेली आहे, आणि वाडीतल्या पण सगळ्या बायका येतील. चून धुवायला चाललो आहे. म्हणजे पाणवठ्याच्या ठिकाणी जाऊन लग्न घरातले तांदूळ धुण्याची काहीतरी पद्धत आहे. मला पण नेमकं माहिती नाही आहे, मी बऱ्याच वर्षांनी बघणार आहे. तर तुम्ही पण चला बघूया आमच्याकडे कोकणात चून धुणं म्हणजे काय किंवा कशी पद्धत आहे. चला, गेले सगळेजणी. मग हाक मार. नेहमी जातो तिकडून. मी आता बसले का ना सकाळी त्याला आणला खोकला ताप येत हात कमी आला खोकला गेलेलं तर साडे गोळ्या आल्यावर खोकत काय जवळ सुगे बाई आहे तिकडं काय हे बघ हे काय मंडळी, आमच्या कोकणात लग्न घरात लग्नाच्या आदल्या दिवशी तांदूळ धुण्याचा विधी केला जातो, ज्याला चून धुणी असं सुद्धा म्हणतात. लग्न घरात लग्नाच्या काही दिवस आधी वाडीतल्या सगळ्या बायका एकत्र जमून लग्नासाठी लागणारे तांदूळ निवडतात. आणि मग त्यातलेच काही तांदूळ 5 रोवल्यांमध्ये थोडे थोडे करून भरले जातात. आणि मग या 5 रोवल्या सुवासिनी बायका घेऊन पाणवठ्याच्या ठिकाणी जातात. आणि मग तिथे चून धुण्याचा विधी पार पडतो. हा विधी करण्याआधी लग्न घरात 5 पानं काढली जातात. आंब्याची 5-5 पानं प्रत्येक देवाच्या नावांची काढली जातात आणि त्याचीसुद्धा पूजा होते. आणि चून धुण्यासाठी पाणवठ्याच्या ठिकाणी जाताना ताशेसुद्धा वाजवले जातात. ताशांचं वाजप असतं आणि तीच खरी मजा असते.
इथे घरातले जे काही विधी होते ते सगळे करून झालेत आणि आता सगळेजण चाललेत तळीवर चून धुवायला, तांदूळ धुवायला, प्रॉपर रोवली घेऊन. अगदी कोकणचा एकदम लग्नाची परंपरा कशी आहे ते तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळे स्टेट येऊन व्हिडिओ स्किप न करता पहा, खूप मजा येणार आहे. चला. ताशेवाले एवढ्या पुढे गेलेत आणि बायका एवढ्या पाठी राहिल्या. भाऊ 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 चप्पल काढून रांगोळी द्यायची. चप्पल मला नको. रांगोळी ह्यानी वाटलं असं चालली असं ताशेवाली चप्पल नवे नवे पाणी प्यायला जाते पुढं. रांगोळी दे ताटातली. इथे एक आणि रांगोळी आता आरत खाली ठेवते ही करील ना. अरे आधी पहिली तू सांग खाली तर होय नाही तर पेटर दिसत चांगलं दिसतो माझा. मेमरी फुल करून ठेवतो ए पिऊला मग आरत करी तिथून आरत कर. तिथून आता ही मराठी पानं काढायला लागली ना. आहे ना आणलंय ना. तांदूळ धुवायचा खाली भरून यायला लागेल. हो रिकामा करता तू कुठं डोक्यावर एकदा बसलं पाहिजे. खालच्या रोवणीत यायला नको. आलं बा झालं बा झालं बा झालं. अगं मला आंघोळ घालता येईल. काय हे लागणार आहे थोडं थोडं. रोवलीत धुतलेले हे तांदूळ त्या रात्री होणाऱ्या जेवणामध्ये वापरले जातात. या तांदळाचा भात करून सगळ्यांना ते जेवण वाढलं जातं आणि प्रेमाने खाऊ घातलं जातं.
प्रेमाने वाढवले संसाराने मिळवले वडगावचं नाव घेणार तुम्ही सर्वांनी. अरे वा वा आम्हाला नसतं घ्यायचं. काय नाही त्याच दिवशी भाव्या दादाच्या घरी त्याचं शेवटचं केळवणसुद्धा पार पडलं. ही त्याचीच क्लिप आहे. पैसे घे. सर्टिफिकेट मध्ये शूटिंग आहे का? वैष्णवी दमलीस? भाव्या दादाच्या लग्नाचे तांदूळ आणि काय चून धुवून काय म्हणतात ते करून आलो आहे. परत खाली जायचं आहे. आता मी बघेन आधी हा व्हिडिओ किती मोठा होतो आहे. जर मला वाटलं की व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि अपलोडिंगला जर वेळ लागणार असेल तर मग हळद लावणीचा एक वेगळा व्हिडिओ करेन. पण डिपेंड करतं, जर व्हिडिओ छोटा होत असेल आधीपासून इथपर्यंतचा भाग तर मग ह्याच व्हिडिओमध्ये पुढे जोडेन, नाहीतर मग हळदीचा सेपरेट व्हिडिओ येईल. बट स्टे ट्यून, तुम्हाला कळेल. जर हा पार्ट शेवट होत आला असेल तर समजा व्हिडिओ संपला, नेक्स्ट पार्ट येणार आहे. सो स्टे ट्यून अँड कीप लिव्हिंग, कीप सपोर्टिंग.